आजच्या व्हिडिओमध्ये मराठी शब्दकोडे आहेत आणि ते समानार्थी शब्दावर आहेत. 32 ते 46 पर्यंतचे समानार्थी शब्दावर शब्दकोडे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शब्दकोड्यांची उत्तरे कमेंटमध्ये सांगा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पाणी या शब्दाचा समानार्थी 3 अक्षरी शब्द आहे. उ आणि क शेवटचं अक्षर दिलेले आहेत आणि पहिलं अक्षर उ आहे, क शेवटचं अक्षर आहे. तर कमेंटमध्ये सांगा पाणी शब्दाचा समानार्थी शब्द. तिसरा आहे 33 नंबर आहे. पाणी या शब्दाचा दुसरा समानार्थी शब्द शेवटचा अक्षर आहे य. 34 नंबर आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द 3 अक्षरी शब्द आहे. मधला अक्षर आहे ली. मधले पहिला आणि शेवटचा शब्द अक्षर सांगायचे आहेत, शब्द सांगायचा आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द शेवटचा अक्षर आहे ल. 2 अक्षरी शब्द कोडे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द 2 अक्षरी शब्द आहे. पहिला अक्षर आहे मी, शेवटचं ओळखायचं आहे. 37 नंबर आहे. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द 2 अक्षरी अम पासून सुरुवात होणारा. कमेंटमध्ये नक्की सांगा. 38 पाण्याला असेही म्हणतात, टिंब असेही म्हणतात, म्हणजेच 3 अक्षरी शब्द आहेत. तो कमेंटमध्ये सांगा. 38 नंबर. 39 नंबर आहे. पुढील आता समानार्थी शब्द आहे. 39 नंबर पासून दुसरा शब्द आहे चंद्र. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द 2 अक्षरी शब्द ओळखायचा आहे. शेवटी अक्षर आहे शी. 40 नंबर आहे. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शेवटचा अक्षर आहे बी. 41 नंबर ला चंद्राचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. 4 अक्षरी शब्द कोडे आहे, ते ओळखायचं आहे. कमेंटमध्ये सांगा. 42 नंबरला चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द 5 अक्षरी शब्द आहे. समानार्थक तो ओळखायचा आहे. कमेंटमध्ये सांगा. आणि 43 नंबर या चंद्राचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. 3 अक्षरी शब्द ओळखा. 3 अक्षरी. 43 नंबर समानार्थी शब्द ओळखायचा आहे. 3 अक्षरी शब्द, मधला अक्षर ओळखायचा आहे. कमेंटमध्ये सांगा. 44 नंबर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. कमेंटमध्ये सांगा. 4 अक्षरी शब्द आहे. पहिलं मी आणि तिसरं आहे प अक्षर. तर शब्द कोडे सांगा. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील 45 नंबर सांगा. पहिलं अक्षर काय आहे आणि उत्तर काय होते कमेंटमध्ये सांगा. आणि चंद्र या शब्दाचा दुसरा शेवटचा आहे 46 नंबरचा समानार्थी शब्द. पहिला अक्षर आहे ही आणि नंतर शू, मधला अक्षर ओळखायचा आहे आणि कमेंटमध्ये लिहा. या सर्व पाणी आणि चंद्र या शब्दाचे समानार्थी शब्द कोडे कमेंटमध्ये सांगा. तर चला पाहूया आपण 32 ते 46 नंबर चे शब्द कोडे आणि उत्तरे. तर चला पाहूया आपण 32 ते 46 नंबरचे शब्द कोडे समानार्थी शब्दावर आधारित. पाणी शब्दाचा समानार्थी शब्द आहे हा 32 नंबरचा उत्तर आहे. 3 अक्षरी शब्द आहे. या ठिकाणी द लिहूया, उदक. 33 नंबरला आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द 2 अक्षरी आहे पाणी. तर तोय, तोय असेही म्हणतात. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द 3 अक्षरी आहे. मधला अक्षर ली दिलेला आहे, म्हणजेच सलील. सलील शब्द होतो तयार, म्हणजेच पाण्याला समान शब्द आहे. पुढील 35 नंबर आहे. 35 नंबर आपण सामान्यपणे वापरतो जल. 2 अक्षरी शब्द आहे. 36 नंबरचा समानार्थी शब्द कोडे, समानार्थी शब्दावर आधारित शब्द कोडे 2 अक्षरी, ज्याला नीर असेही म्हणतात, नीर. पुढील 37 नंबर पाणी शब्दाचा समानार्थी शब्द अम पासून सुरुवात होतो, म्हणजे अंबू. अंबू, अंबू असेही म्हणतात. पुढील
38 नंबर, पाण्याला टिंबटिंब असेही म्हणतात. म्हणजेच काय म्हणतात, सर्वांना परिचित असणारा शब्द जीवन, जीवन असेही म्हणतात. आता पुढील शब्द चंद्र आहे. चंद्राचे आपण शब्दकोडे समानार्थी शब्दावर आधारित बघूया आपण उत्तरे. 39 नंबर, चंद्राला 2 अक्षरी शब्द आहे. चंद्राला आपण शशी असेही म्हणतो, शशी. 40 नंबर आहे चंद्र. 40 नंबरला 2 अक्षरी शब्द, शेवटी दू दिलेला आहे अक्षर, तर दू इंदू असेही म्हणतात चंद्राला. पुढील 41 नंबर, चंद्राला 4 अक्षरी शब्द ओळखायचा आहे. चंद्राचा 4 अक्षरी शब्द. दुसऱ्या नंबरला 10 दिले, शेवटी र दिलंय, म्हणजेच सुधाकर असेही म्हणतात चंद्राला, सुधाकर. 42 नंबर, चंद्र या शब्दाचा समानार्थी ओळखायचा आहे. र पहिले दिले, 5 अक्षरी शब्द आहे. मीना, रजनीनाथ, रजनीनाथ असेही चंद्राला म्हणतात. काव्यमय काही शब्द वापरले जातात. काव्य प्रकारामध्ये काही चंद्राचे समानार्थी शब्द वापरले जातात. तर पाहूया आपण. चंद्र 43 नंबरला आहे. म आणि क म्हणजेच मयंक असेही चंद्राला म्हणतात, मयंक. चंद्राला पुन्हा 44 नंबरला आहे 4 अक्षरी शब्द, मी आणि प. मी आणि प दिलेलं अक्षर, दुसरं अक्षर ओळखायचं आहे, 4थं. तर निशापती, निशापती असेही म्हणतात, निशापती, निष्पती, निशापती. 45 नंबरचा शब्दकोडे चंद्राचे समानार्थी शब्द. तर 45 नंबर आहे शशांक, शशांक, शशांक असेही म्हणतात, शशांक. पुढील 46, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द. 46 पहिला अक्षर ही आणि शेवटचं शिव, म्हणजेच हिमांशू, हिमांशू असेही चंद्राला म्हणतात. असेच पुढील वेगवेगळ्या शब्दावर आधारित शब्दकोडे पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.